धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। त्रिशरण माझ्यासोबतच म्हणायचं आहे, पश्चात पंचशील कोणीतरी नंतर मग म्हणा, ठीक आहे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। साधु साधु। पंचशील मी म्हटल्यानंतर माझ्यानंतर म्हणायचं आहे तुम्हाला. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि। पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि। मी प्राणी हिंसा करणार नाही, मी प्राणी हिंसा करणार नाही अशी शिकवण घेतो, अशी शिकवण घेतो। अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि। मी चोरी करणार नाही, चोरी करणार नाही अशी शिकवण घेतो, अशी शिकवण घेतो। कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि। कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि। मी व्यभिचार करणार नाही, अशी शिकवण घेतो, अशी शिकवण घेतो। मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि। मी खोट बोलणार नाही, खोट बोलणार नाही अशी शिकवण घेतो, अशी शिकवण घेतो। दुरामेरय मज्जपमादस्थाना वेरमणी सिक्खापदं समादियामि। दुरामेरय मज्जपमादस्थाना सिक्खापदं समादियामि। मी कुठल्याही प्रकारचा, मी कुठल्याही प्रकारचा नशा करणार नाही, नशा करणार नाही अशी शिकवण घेतो, अशी शिकवण घेतो। शरण सहित माझे पंचशील या जीवनात सुखासाठी, परलोकी सुगतीसाठी, संसार दुःखातून मुक्तीसाठी
तुमच्यासाठी उपकारी असो. साधू साधू साधू. आपण संक्षिप्तपणे वंदना करूया. इतिपिसो भगवान हम सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्ता देवं मनुष्यानं बुद्धो भगवाति स्वाकातो भगवता धम्मो संदेतिको अकालिको एहिपस्सिको ओपनयिको पश्चात्तं वेदितव्यो विඤ्ञोहीति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि आठ पुरिसपुगला एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं केतं लोकसाति वन्दामि चेतियं सब्बं सब्बठानि सुपतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधिं बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नो सब्बारि विजयं नता अतो सब्बं युतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं ते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते साधु 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 साधु. म्हणते मी याचना करते की आता आपण मदतीला आणि आपल्या साधनेसाठी तुम्ही मार्गदर्शन करावं. माझं नाव बनते ब्रह्मसेन आहे. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या आपला हा पहिलाच क्लास आहे जो आता मी मराठीमध्ये तुमच्या सोबत करतोय आणि भविष्यामध्ये सविस्तार याबद्दल चर्चा करूया की आपण काय धर्म शिकावा. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या असतील त्या त्या गोष्टी मला सांगाव्यात, म्हणजे मग मी तुम्हाला त्या पद्धतीने की धर्मामध्ये ज्या ज्या गोष्टी विशेष करून शिकवलेल्या आहेत त्या करता येतील. आपण सहसा जो अभ्यास करत आहात तो अधिकांश समय तुम्हाला ध्यान साधनेमध्ये अधिक रुची असतं. त्याच्या सोबतच थोडाफार धर्माचा अभ्यास आपण करत आहात, म्हणून त्या अनुषंगाने आज मी तुम्हाला एका छोट्या सूत्राचं माहिती देईल. त्या सूत्राचं नाव आहे
इष्ट धाम्म सूत्र. इष्ट धाम्म म्हटलं म्हणजे इष्ट, आपल्याला आवडणार, आपल्याला हवं असणार, आपल्याला पाहिजे असणार या गोष्टींसंदर्भात भगवंताने जे सांगितलेलं सूत्र आहे त्याबद्दल भगवंत म्हणतात, दसईमे भिक्खवे धम्मा इठा कांता मनापा दुर्लभा लोकस्मी. ही भिक्षूंनो, या जगात 10 अशी धर्म आहेत जी व्यक्तीला इष्ट वाटतात. इष्ट म्हटलं म्हणजे हवीशी वाटणारी, मनापा मनाला आवडणारी, कांता ही प्रिय वाटणारी अशी 10 गोष्टी आहेत जी या जगात दुर्लभ आहेत. म्हणजे सहजासहजी लाभत नाहीत, परंतु प्रत्येकालाच आपल्या जीवनात पाहिजे आहे असं वाटतं. आपण पहा ना, आपण जन्मल्यापासून आपण ज्या ज्या गोष्टी आपण करतोय त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी प्राप्त होतील असं नाहीये. तर याच 10 गोष्टी भगवंतांनी सांगितल्या ज्या दुर्लभ आहेत. ठीक आहे, आपण बघूया भगवंतांनी कुठल्या 10 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. भगवंत म्हणतात, भोगा इष्ठा कांता मनापा दुर्लभा लोकस्मी. भोग संपत्ती, आपल्याला या जगामध्ये जे काही भोगायला मिळतं, म्हणजे आपण बघा ना, आपल्याला धन संपत्ती पाहिजे, आपल्याला गाडी पाहिजे, आपल्याला घर पाहिजे, आपलं चांगलं शिक्षण असावं, या सगळ्या भोगणाऱ्या वस्तू आहेत. या सगळ्या आपल्याला हव्याशा वाटतात, परंतु त्या आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे कधीच मिळत नाही. आपण जर बघितलं की या जगात कुणीही धनसंपत्ती मिळवून तृप्त झालेला माणूस आहे का, आपल्याला कधीच आढळणार नाही. आपल्याला सातत्याने हे मिळेल की आज म्हणजे एखादा माणूस जर 20,000ची नोकरी करतोय, त्याला 30,000ची गरज पडते. एखादा 30,000ची करतोय, त्याला 50,000ची गरज पडते. त्याला असं वाटतं की मी आज 60 कमवलेत तर माझं भागेल, पण ज्या दिवशी तो 60 कमवायला लागतो त्या दिवशी त्याला 100ची गरज, 1,00,000ची गरज पडतं. लाख कमवत असेल, त्याला वाटतं की नाही हे कमी पडतंय, मला याच्यापेक्षा कोट्यावधी धनसंपत्ती झाली तरीही व्यक्तीला वाटतं की मला हे मर्यादित नाही, पुढे नाहीये. भगवंत म्हणतात तसंच आहे, हे जी भोग संपत्ती आहे, भोगण्याच्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आवडणाऱ्या आहेत, आपल्याला हव्याहव्याशा वाटतात, आपल्याला प्रिय आहेत, परंतु त्या जगात ते दुर्लभ आहे असं म्हणतात. या जगात श्रीमंताची संख्या पकडली आणि गरिबांची पकडली तर श्रीमंत फार कमी आहेत, मोजकी आहेत, गरीब अनगिनत आहेत, कारण भोग या जगात दुर्लभ आहे असं म्हणतात. मग म्हणतात वर्ण जो आहे, सुंदरता जी आहे, कुठली सुंदरता, मग आपल्याला आपला जी दिसणारी सुंदरता आहे ती, आपण कितीही गोरं असलो तरीही आपल्याला वाटतं की आपण याच्यापेक्षा अधिक सुंदरच दिसायला पाहिजे. तुम्ही या क्लासमध्ये जोडणाऱ्या अधिकांश महिला आहेत, तुम्हाला सुंदरतेबद्दल अधिक सांगावं असं मला वाटत, तुम्हाला स्वतःलाच वाटत असेल. तुम्ही जेव्हा आरसा पाहता तुम्हाला काय वाटतं, यात थोडंसं जरी अजून परिवर्तन झालं असतं तर किती बरं झालं असतं, नाही का? आपली सुंदरता कितीही, आणि आपल्यामध्ये आहेच तर, की आपण कितीही नटलो कितीही तटलो तरीही आपल्याला आपल्या समोर असणारी महिलेची थोडीशी ईर्ष्या वाटतं का, कारण सुंदरता. तर भगवंत म्हणतात वर्ण जो आहे, वर्ण हा जो आपला देखावा, सुंदर रूप जे आहे, हा आपल्याला आवडणारा आहे, मनाप आहे, परंतु तो या जगात दुर्लभ आहे. म्हणजे एखाद्याला सॅटिस्फॅक्शन, सांत्वन मिळेल की ठीक आहे, मला एवढं मी एवढं सुंदर आहे एवढं एखाद्याला वाटत असेल तर तो माणूस म्हणू शकतो, परंतु अधिकांशपणे आपण पाहतो की सुंदरता या जगात दुर्लभ अशी आहे. आरोग्य 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 म्हटलं म्हणजे काय, तर मग प्रत्येकाला वाटतं आपण निरोगी राहावं, म्हणजे आपला कुठल्याच प्रकारचा रोगराई होऊ नये. परंतु सातत्याने आपल्याला काय जाणवतं की काही ना काही वेळात आपल्याला आरोग्य बिमारी आहेच. आपलं बीपी आहे, आपलं शुगर आहे, नाही का? त्याच्यानंतर मग आपल्याला अनेक छोट्या मोठ्या आहेत. मग आजकाल जेवढ्या काही त्रास, आता कोरोना नंतर बराच त्रास भोगावा लागतोय सातत्याने, आणि महिलांसाठी जो धर्म आहे तो आहेच आहे, त्या सगळ्या आहेत. त्यात आरोग्य, प्रत्येकाला असं वाटतं की मी निरोगी राहावं, परंतु हा निरोगी जीवन सहजासहजी लाभत नाही, सोप्याने मिळत नाही. तो आपला हवासा वाटतो, प्रत्येकाला असं वाटतं की मला असायलाच पाहिजे, परंतु तो नाही मिळत. म्हणून भगवंतांनी म्हटलंय
या जगात आरोग्य हे दुर्लभ आहे म्हणतात. त्याच्यानंतर म्हटलंय शील. शील जे आहे इत्थं कांतं मनापं दुर्लभं लोकस्मी. या जगात शीलवान होणे हे सगळ्यांना वाटते की मी शीलवान झाल्या पाहिजे. तुम्हाला जर विचारलं तुमच्यामध्ये शील, तर हो मला शीलवान व्हायचं आहे. प्रत्येकालाच वाटतं की मी शीलवान व्हावं म्हणून. परंतु आपल्याला आपल्या सातत्याने आपल्या जीवनात जगत असताना आपल्याला अनेक अशा गोष्टी माहित असतात ज्याने आपलं शील भंग होत असतं. कुणी आलं, खोटं बोलावं लागलं, काही झालं, शील भंग झालाय तिथं. पण वाटतं काय की आपण शीलवान व्हावं, नाही का? अनेकांना आपल्या स्वतःच्या जीवनावर आवर घालता येत नाही किंवा त्याला कंट्रोल करता येत नाही. काय आहे ते? कारण शीलाचं पालन होत नाही. म्हणून भगवंतानी म्हटलंय शील या जगात दुर्लभ आहे म्हटलंय. शीलवान होणे दुर्लभ आहे म्हटलंय. तुम्ही आज जगभरात पहा, आपल्याकडे सगळीकडे वळून पहा, तुम्हाला या जगात शीलवान लोक जास्त दिसतात की दुःशील लोक जास्त दिसतात? तुम्हाला दुःशील लोक जास्त दिसतील. शीलवान लोक खूपच क्वचित आहे, खूप कमी आहे, क्वचितच दिसतात. ते मोजके आहेत असं म्हटलं तरी चालेल. पण प्रत्येकाला वाटतं की आपण आता इथं आपल्या जवळ 34 लोक जोडलेली आहेत. सध्या मला इथं 37 लोक जोडले आहेत मला वाटते. तर 37 लोक आहेत. या 37 लोकांमध्ये एकालाही मला एक ते सांगा तुम्ही ती म्हणते मला नाही वाटत की मला शीलवान व्हायला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं इथं की आपण शीलवान व्हावं, परंतु त्या पद्धतीने आपण जगतोय, आपल्याला काटेकोरपणे त्या शीलाचं पालन करताच येतं असं आपण शाश्वतीने सांगूही शकत नाही. भगवंत म्हणतात प्रत्येकाला वाटतं की शीलवान व्हावं, परंतु त्या जगात शीलवान होणे हे दुर्लभ आहे. लोकस्मी दुर्लभ आहे. बघ म्हटलंय ब्रह्मचर्य इत्थं कांतं मनापं दुर्लभं लोकस्मी. या जगात ब्रह्मचर्याचं पालन करणं, ब्रह्मचारी राहणं हे दुर्लभ आहे. दुर्लभ आहे. तुम्हाला कोणीही जरी विचारलं की का रे बाबा, तुम्हाला वाटतं का की तुमचा मुलगा भिक्षू व्हावा? तुम्हाला कोणाला वाटतं का की तुम्ही संन्यास घ्यावं, ब्रह्मचारी व्हावं? तर काय नाही रे बाबा, ते मोठं जीवन कठीण आहे असंच म्हणतो ना आपण. या जगात दिसावे, ब्रह्मचारी लोक आपल्याला दिसावे, परंतु आपल्याला स्वतः आपली त्याची तयारी नसतं. आणि त्याच्यासाठीच भगवंतानी म्हटलंय की हे असं हवं असं वाटतं, प्रत्येकालाच वाटतं की आपण आपल्या स्वतःला जपावं, ब्रह्मचर्याचं पालन करावं. आणि तरुण मुलं आता मला फोन करतात, सांगत म्हणते आम्हाला वाटतं आम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं, परंतु राग म्हटलं म्हणजे क्रोध नाही, मला क्रोध नाही, राग म्हटलं म्हणजे काम वासना जी आहे ती मोठ्याने सतावत आहे आम्हाला, काय करावं? परंतु ज्या पद्धतीने आपण आपल्या फोनचा वापर करतोय सहज नाहीये त्यातनं बाहेर पडणं. मग ब्रह्मचर्य जे आहे ते मोठं कठीण आहे, या जगात दुर्लभ आहे. मग भगवंत म्हणतात मित्रता जी आहे, चांगला मित्र मिळणे, कल्याण मित्र मिळणे या जगात दुर्लभ आहे. प्रत्येकाला वाटतं की माझा मित्र चांगला असावा. आत्ताच मी रविवारच्या दिवशी मुलांना सांगितलं की बाबा रे मुलांना हे लक्षात ठेवा, ज्या मित्रामुळे तुम्हाला खोटं बोलण्याची सवय लागत असेल, ज्या मित्रामुळे तुम्हाला कुठला ना कुठला बहाणा करायची सवय लागत असेल, ज्या मित्रांमुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मद्य किंवा मादक पदार्थ घेण्याची सवय लागत असेल, तो मित्र खरा मित्र नाहीये म्हटलं. परंतु एकाही मुलाला असं वाटत नाही की माझा मित्र चुकीचा आहे. प्रत्येकाला काय वाटतं की माझा मित्र चांगला आहे, माझ्या आई वडिलांना माझा मित्र कोण आहे समजत नाहीये, असंच वाटतं ना. भगवंत म्हणतात कल्याण मित्र या जगात दुर्लभ आहे म्हणतात. दिसायला मित्र म्हणून सगळे दिसतील, परंतु मित्र धर्माचं पालन करणं, तुमचं जर एखादं चुकत असेल, यामध्ये तुम्हाला ज्या ज्या लोक आहेत तुमच्यामध्ये चुकत असेल आणि एका जरी भिक्षूने त्याच्यावर टिप्पणी केली, तत्काळ तुम्हाला काय वाटतं, अरे बंदेजीने आम्हाला असं कसं काय म्हटलं? का वाटतं? कारण कल्याण आहे, सहजासहजी घडलेलं नाही. तर भगवंत काय म्हणतात की या जगात प्रत्येकाला वाटतं की आम्हाला चांगला मित्र असायला पाहिजे, परंतु तो या जगात दुर्लभ आहे असं म्हणत आहे. बाहु सच्चा,
इत्थंकांतं मनापं दुर्लभं. भगवंत म्हणतात या जगामध्ये अनेक कला येणे, भिन्न 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 शिल्प येणं हे खूप सगळ्यांना वाटतं. जसं आता तुम्हाला म्हटलं तर तुमच्या प्रत्येकामध्ये तुम्हाला असं वाटेल, अच्छा मला शिवणकला येतं पण मला पाककला बरोबर येत नाही, किंवा मग एखाद्याला पाककला येतं आणि मला मग हे काम जमत नाही, एखाद्याला काम येत नाही. पण हे सगळ्यांना असं वाटतं ना की मला कमीत कमी बऱ्याच गोष्टी आल्या पाहिजेत, सगळ्याच गोष्टी मला करता आल्या पाहिजेत, पण जमत नाही ना. त्याला अनेक गोष्टी शिकणे, अनेक गोष्टी येणं या जगात कठीण आहे की प्रत्येकाला सगळ्यांना सगळ्याच गोष्टी जमतील म्हणे. त्याला म्हणतात ऑलराऊंडर. सगळ्यांना वाटतं की आपल्याला सगळ्याच गोष्टी याव्यात, परंतु शक्य नाही सगळ्यांमध्ये. सगळ्यांना वाटतं आपण करावं. भगवंत म्हणतात ते परंतु दुर्लभ आहे या जगामध्ये. पन्या इठ्ठा कांता मनापा दुर्लभ. या जगामध्ये प्रज्ञा ही जी आहे ती प्रत्येकाला वाटते आपण प्रज्ञावान व्हावं. प्रज्ञा काय आहे ही? प्रज्ञा म्हटलं म्हणजे सत्यता जाणून घेणे. या जगात सगळंच अनित्य आहे, दुःख आहे, अनात्मा आहे. या जगात कुशल आहे, अकुशल आहे. कुशल कर्म केलं तर त्याचा विभाग सुखामध्ये मिळेल, अकुशल केलं त्याचा विभाग दुःख भोगावं लागेल. या सरळशा गोष्टी अनेकांना कळत नाहीत. धर्माच्या नावावर होत असं म्हणतात, परंतु आपल्याला खरंच आपल्याला किती सांगितलं की अरे अकुशल करू नको, त्याला दुःख भोगावं लागेल, परंतु व्यक्तीला ते कळत नाहीये. त्यालाच म्हटलंय भगवंताने म्हणजे तू प्रज्ञान असत. भगवंताचा धम्म सांगितलाय. भगवंताने म्हटलं आहे पञ्ञावन्तस्य अयं धम्म. हा जो बुद्धाचा धम्म आहे हा प्रज्ञावान माणसासाठी, दुष्प्रज्ञ माणसासाठी नाहीये. म्हणून तुम्ही बघाल काही लोकांना कितीही धर्म सांगायला म्हटलं, कितीही शिकवायचा प्रयत्न केला, तो काय म्हणतो धर्म मी माझ्याच पद्धतीने शिकेल, मला दुसऱ्या पद्धतीने शिकायचा नाहीये, मला जेवढं समजते मी तेवढाच धर्म पालन करेल. आणि पण बुद्धांनी काय सांगितलं ते शिकून घ्यायला पाहिजे. तर प्रज्ञा नसल्यामुळे ते शिकणं ही मोठं कठीण कार्य आहे. भगवंत म्हणतात प्रज्ञा ही या जगात दुर्लभ आहे. धम्मा इठ्ठा कांता मनापा दुर्लभ. या जगामध्ये धम्माचा धर्म मिळणे, बुद्धवाणी ऐकायला मिळणे, आपल्याला त्या बुद्धवाणीला यथार्थ काय सत्य काय हे जाणून घेणे. आज आम्ही आता सध्या बघतोय चॅट जीपीटी नावाचं एक सुंदरचं भांड आलं आहे त्या आंतरजाळावर, इंटरनेटवर आलेलं आहे. तुम्ही बघाल त्यामध्ये बरेचसे लोक छोटे छोटे कथा बनवून सांगतायत, त्या बुद्धाच्या नावाने सांगतायत. अनेक कथा ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत, खोट्या आहेत, परंतु बनवून दिल्या जातात. लोकांना ते कळत नाही की बुद्धवाणी नाहीये म्हणून. तर परिशुद्ध धर्म ऐकायला मिळणे जगात दुर्लभ आहे म्हटलंय. प्रत्येकाला वाटते की आपला धर्म या जगात धर्माशिवाय जगता येत नाही. बाबासाहेबांना सुद्धा गरज पडली की आपण एका धर्माचं पालनच करावं, म्हणून बुद्धाचा धर्म घेतलाय. बरोबर आहे, कारण समाजासाठी धर्म हा आवश्यक आहे. धर्म नसणारा माणूस म्हणजे ज्याला धर्मावर विश्वासच नाही असाही माणूस कुठल्या तरी गोष्टीवर विश्वास करतो धर्म म्हणून. मग यामध्ये धर्म आणि अधर्म या दोन्ही गोष्टी आपल्याला कळत नाही. त्यामध्ये खरा सत्य धर्म काय आहे, सद्धम्म काय आहे. हा सत्य धर्म प्रत्येकाला वाटतं की मला मिळावा, प्रत्येकाला वाटतं की माझ्याच जवळ आहे, इष्टकांत आहे, त्याला हवं असं वाटतं. परंतु भगवंत म्हणतात तो सत्य धर्म दुर्लभ आहे या जगामध्ये, लोकच नाही. शेवटचं कारण भगवंत म्हणतात की सग्गा इठ्ठा कांता मनापा दुर्लभा लोकस्मी. या जगामध्ये स्वर्ग सुगती मिळणे, सगळ्यांना वाटतं की आम्हाला सुगती मिळावी. तुम्ही पहा ना या भारतामध्ये किंवा या जगामध्ये सुद्धा जो जो माणूस मरतो त्याच्या नावासमोर स्वर्गवासी लिहिले जातात. माहितीये की हा चोर होता, हा व्यभिचारी होता, हा कोटारडा होता, हा दारुडा होता, माहितीये ज्याने इतकं पाप केलंय
तरीही त्याच्या नावासमोर आपण स्वर्गवासी लिहितो. का लिहितो? कारण तो प्रत्येकाला वाटतं की हा मिळायला पाहिजे. परंतु जो शिलाचं पालन करत नाही त्याला सुगती शक्यच नाहीये, स्वर्गलोकी जाणे शक्यच नाहीये. परंतु त्या सगळ्यांना वाटत. भगवंतांनी म्हणताय ना, शीलम सगस सोपानम म्हटलं आहे. शील जे आहे सुगतीला जाण्याचं सोपान आहे म्हटलं. सोपान म्हटलं म्हणजे शिडी, पायऱ्या आहेत असं म्हटलं तरी चालेल. चढण्यासाठी निशाणी जी म्हणतो ना आपण चढण्यासाठी, ती आहे काय शील. मग हे या जगामध्ये सुगती मिळणे सुद्धा दुर्लभ आहे म्हणतात. भगवंत एकदा आपल्या नखावर माती घेतात आणि म्हणतात, भिक्षूंनो, ही माझ्या नखावर जी माती आहे ती जास्त आहे, ती महापृथ्वी. भिक्षू म्हणतात की भगवंत, ही महापृथ्वी एवढी विशाल आहे की आपल्या बोटावर असणारी, आपल्या नखावर असणारी जी माती आहे त्याची तुलना सुद्धा यासोबत होऊ शकत नाही. हे महापृथ्वी इतकं विशाल आहे म्हटलंय. भगवंत म्हणतात, भिक्षूंनो, मनुष्य लोकातून मृत्यू पाहून परत मनुष्य लोकात येणारा किंवा परत सुगतीला जाणाऱ्या माणसाची संख्या या नखावर घेतलेल्या माती एवढी आहे. बहुतांश लोक, या महापृथ्वी एवढी लोक मरणानंतर दुर्गतीला जात असतात, चार अपायात जात असतात. ही बुद्धवाणी आहे. परंतु आपल्याला कसं वाटतं, प्रत्येकाला वाटतं आपल्याला सुगती. ठीक आहे, जे 10 धर्म आहेत जे दुर्लभ आहेत या जगामध्ये. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त अजून 10 धर्म सांगितले आहेत दोनदा, ते आपण पुढच्या आठवड्यात. ठीक आहे, मग या गोष्टी लक्षात ठेवा. या 10 कारण, कुठली कुठली 10 कारण आहेत भगवंतांनी पण खूपच साधारणपणे सांगितलं की भिक्षून 10 कारण दुर्लभ आहेत. कुठली 10 कारण दुर्लभ आहेत? तर भोग संपत्ती, भोग मिळणे हे दुर्लभ आहे. दुसरं आहे वर्ण, सुंदरता मिळणे हे दुर्लभ आहे. तिसरं आहे आरोग्य, म्हणजे आपलं जीवन निरोगी राहणं हे दुर्लभ आहे. शील प्रत्येकाला वाटतं आपण पालन करावं, पण तो शीलाचं पालन करणे हे दुर्लभ आहे. शीलवान व्यक्ती मिळणे दुर्लभ आहे. ब्रह्मचर्य, प्रत्येकाला वाटतं आपण धर्माचं पालन करावं, पण ब्रह्मचर्य हे दुर्लभ आहे म्हटलंय. मित्र, कल्याण, चांगला मित्र मिळणे या जगात दुर्लभ आहे म्हटलंय. आणि अनेक विद्या, अनेक कला आपल्याला आल्या पाहिजेत, प्रत्येकाला वाटतं, आणि मिळणं दुर्लभ. बुद्धिबळ जे म्हणतो, प्रज्ञा, ही दुर्लभ आहे. बघा ना, मागे काही काळाआधी एक अशीच गोष्ट पसरली होती की मी भगवंताच्या बुद्धीला शरण जातो. बुद्धांना शरण नाही जात, मी बुद्धीला शरण जातो. मग आपल्याच बुद्धीला शरण जातो असंही काही मूर्खांनी म्हटलं. आणि महाराष्ट्रातच झालं होतं त्या सगळ्या गोष्टी. का झालं असं? कारण प्रज्ञाही नाही मिळत, प्रज्ञाच नाही माहित ना. मग ती दुर्लभ कारण आहे. धम्म, धम्म हा जो मिळणे आहे, भगवंताची वाणी ऐकायला मिळणे, परिशुद्ध वाणी, धर्मात भगवंताची वाणी. मला जर वाटेल तर मला पण असं म्हणू शकतो की अरे खूप चांगली गोष्ट तुम्हाला माझ्या शब्दातून सांगेल आणि म्हणेल की बुद्धवाणी आहे, पण ते सत्य होणार नाही ना. बुद्धांची परिशुद्ध, जसं भगवंतांनी सांगितलं तसं ते ऐकायला मिळणं त्या जगात दुर्लभ आहे. सुगती दुर्लभ आहे, सुगती मिळणे दुर्लभ आहे. ही 10 कारण दुर्लभ आहे. या 10 कारणांना चांगल्यापैकी लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि या 10 कारणांना आपल्या जीवनात असेल तुमच्याजवळ एखादं कारण, ते जपण्याचा प्रयत्न करा. ते मिळवून घेण्यासाठी कुठल्या क्रिया केल्या पाहिजेत? या 10 कारणांना मिळवण्यासाठी एक एक कर्म आहेत. ते कर्म कुठली आहेत, आपण ती कशी आपल्या जीवनात अंगीकारता येईल, जेवढं पण आपलं उर्वरित जीवन आहे आपल्याला कसं या 10 कारणांना मिळवून घेण्यासाठी करता येईल, आपण त्यावर भविष्य शिकूया. ठीक आहे, मग हा जो धर्माचा उपदेश आहे, हा धर्माचा उपदेश तुम्हा सर्वांना या बुद्ध शासनामध्ये 4 आर्य सत्याचा बोध होण्यासाठी उपकारी असो म्हणून अनुमोदन करतो. साधू 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 म्हणते माझा आवाज थोडा हे होतोय, तर मी लिहून पाठवते, तुम्ही वाचून हे करा, आन्सर करा. माझा साऊंड फिरतो आहे.
कोणाला प्रॅक्टिस वरती काही प्रश्न असेल तर तुम्हाला ते विचारा म्हणते ना. म्हणते समोरचं सेक्शन मेडिटेशन घेणार का? जर तुम्हाला वाटत असेल तर आपण मेडिटेशन आपण 15 मिनिटापर्यंत घेऊ शकतो. चालेल. 10-1 मिनिट आपल्याला चर्चा करता येईल. म्हणजे पहिल्यांदा 10 मिनिट चर्चा 10 मिनिटं चर्चा करू नंतर मेडिटेशनला जाऊया ना. चालेल. ओके. तुम्हाला कोणाला काही प्रश्न असेल तर म्हणते ना विचारू शकता. वंदावी बनतेजी. बनतेजी, आता तुम्ही भोग संपत्ती दुर्लभ आहे, शीलाचे पालन करणं प्रत्येकाला आल्या पाहिजे, दुर्लभ आहे. मग शीलाचे पालन करणे दुर्लभ कसे? शीलाचं पालन करणं दुर्लभ कसं हेच विचारलं ना की शीलाचं पालन. बघा ताई, कसं आहे आपल्या जीवनामध्ये आपण, तुम्हाला पहा ना, तुम्ही पंचशील धारण केलं, तुम्हाला काय वाटतं की पंचशील काटेकोरपणे पालन करणारे लोक किती आहे? तुम्ही मोजू शकता. तुमच्या परिवारामध्ये 5 लोक असतील, त्या 5 मध्ये किती लोक काटेकोरपणे पंचशीलाचं पालन करतात? मग तुम्ही म्हणाल की 1 किंवा मग अर्धा माणूस. बरोबर आहे ना? का असं म्हणतो आपण? कारण कळत न कळत तर कमी, पण कळता कळताच आपल्या हातून बऱ्याचशा चुका होत असतात. मग शीलाचं पालन करणे हे मोठं कठीण कार्य आहे. त्याच्यामुळे भगवंतांनी म्हटलं की शीलवान माणूस मिळणे हे दुर्लभ आहे. भगवंत, आता पहा ना, या जगामध्ये किती शीलवान लोक आहेत, मोजता येतील एवढी आहे. तुम्हाला सोशल मीडिया उचला, तुम्ही कुठला मोबाईल बघा, तुम्हाला शीलाला अनुबल देणाऱ्या गोष्टी खूप कमी आहेत, परंतु दुःशील होण्यासाठी सांगणाऱ्या गोष्टी अधिक मिळतात. त्याच्यामुळे भगवंतांनी म्हटलंय शील हे आपल्याला, प्रत्येकाला वाटतं की मी शीलवान आहोत. बघा ना, तुम्ही एखाद्या मुलीसाठी मुलगा बघायला गेला, तुम्हाला काय वाटतं की मुलगा दारू पितो की नाही पित बघायला पाहिजे, शीलवान आहे की नाही आपण असंच बघतो ना की मुलगा चांगला आहे. मुलगी पाहायला गेलं तर आपल्याला काय वाटतं की मुलगी संस्कारी असल्या पाहिजे, असल्या पाहिजे, कुठलंच वाईट नसावं, असंच आपण बघतोय की नाही? प्रत्येकाला या जगात वाटतं की चांगला माणूस की भाग, परंतु हे मिळणं सोपं नाही, या जगात दुर्लभ आहे असं म्हणतात. आपल्या जीवनात अनेकसे प्रश्न जे उत्पन्न होतात त्या दुःशील असल्यामुळेच आणि दुसरी लोकांच्या संगतीमध्ये असल्यामुळेच आपल्यामध्ये हे उत्पन्न होत असतात, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हो बनते, बरोबर आहे. हो, आणि आमच्या प्रॅक्टिसला कल्पनांनी 8 दिवस शीलाचं पालन करायचं आणि आपण शोधून काढायचे तर आमच्या काही ना काही एकतरी थोडी आपल्याला एवढंसं खऱ्या काय होत आहे ते खोटं बोललं जातं, म्हणजे शीलाचं पालन होत नाही. आणि शीलाचे पालन नाही करत, पण प्रयत्न करतोय. दिलीप मंडल जी यहाँ पर जुड़े हुए हैं शायद से अभी। आज हम जिस भाषा में बात कर रहे हैं वो महाराष्ट्र लैंग्वेज की रीजनल भाषा है। वैसे हम हिंदी में भी बता सकते हैं, परंतु कक्षा की शुरुआत में हमने कहा था कि कौन सी भाषा में बताए, तो लोगों ने कहा कि आप कोई भी वैष्णव भाषा, चाहे मराठी हो या हिंदी, आप प्रेफर करें। तो आज शुरुआत का सेशन था, इसलिए हमने कहा कि मराठी में आपसे बात कर ले, पर अगली बार यदि आप जुड़ रहे हैं तो हमें बताइएगा। जब भी आप जुड़े तो हम उसे हिंदी में ही आपको धर्म का उपदेश देंगे। समत संदर्भामध्ये, कम्मठाना संदर्भामध्ये एक प्रश्न सांगितला आहे, विचारला आहे. कसं आहे उपासिका, कम्मठाण जे आहे ते खूप म्हणजे म्हणण्यासाठी सोपं आहे कम्मठाण, परंतु कम्मठाण हे एका व्यक्तीला इंडिव्हिज्युअल दिल्या जातं. ते सगळ्यांसाठी सारखं नाही होऊ शकत. काही गोष्टी ज्या सारख्या आहेत त्या आपण जर अंगीकारल्या तर आपल्याला ते कम्मठाण सारखं घेता येतं. कर्म आणि त्याचं स्थान असतं. कम्मठाण म्हटलं म्हणजे त्याच्या आपल्या जीवनामध्ये स्थान असलं पाहिजे. प्रत्येकाला सोयीस्कर होईल असं नाही.
सारिपुत्त बनतेजींनी एकदा सारिपुत्त बनतेजी म्हटलं म्हणजे या जगामध्ये धर्म सेनापती आहेत. एकदा त्यांनी एका भिक्षूला कमठठाण दिलं अशुभ साधनेचं. तो भिक्षू अशुभ साधनेचा अभ्यास करतोय त्याला काहीच जमत नाही. भगवंतांनी विचारलं काय झालं तुला, तुझा अभ्यास का थांबलाय? म्हणाला तुम्ही अशुभ साधनेचा अभ्यास करतोय, तुला वाटतं कोणी सांगितलं तुला करायला? तेव्हा सारिपुत्त बनतेजी मला एक कमठठाण दिलं. सारिपुत्त बनतेजींना भगवंतांनी गुरुने विचारलं की बाबा तुला माहिती आहे का या भिक्षूबद्दल, याचा अतीत माहिती आहे? नाही मला माहित नाही. म्हणतोय की याला अशुभ साधना सहजासहजी कळणार नाही, कारण मागच्या 500 जन्मामध्ये हा सवर्ण आवाज नाही येते मला. शेतीला आवाज नाही येते. आवाज आहे मॅम, आवाज आहे. तुम्ही लेफ्ट व्हा मॅम, कंटिन्यू करा. तर 500 जन्म उक्त कुळामध्ये जन्म घेतला, म्हणजे कधी आयुष्यात घरामध्ये सुद्धा घाण पाहिली नाही, घरामध्ये काही कधी नाही, इतक्या सेवक दासांसोबत राहिला आहे की कधी 500 जन्म नाही पाहिली. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टीमध्ये शुभ संज्ञा जी आहे ती मग भगवंतांनी सांगितलं की शुभ संज्ञा मला. मग या शुभ संज्ञेचा अनित्य साधना सांगितलं आणि तात्काळ काहीच क्षणामध्ये किंवा काही दिवसांमध्ये त्याला अरहत्वाची प्राप्ती झाली. तर कमठठाण असं असतं की आपल्याला ते म्हणताना सोपं वाटतं. अनेक भिक्षू किंवा अनेक भिक्षूंनी असं सांगतात ठीक आहे तुम्हाला या कमठठाणाचा अभ्यास करावा, परंतु आपण ते करण्यापेक्षा आपण बुद्धवाणीमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, जसं आपल्या जीवनामध्ये आनापानसतीचा थोडासा भाग असतो. दररोज किमान 15 ते 20 मिनिटं तरी आनापानसती करावी. दररोज आपल्या हातून कमीत कमी 15 मिनिटं मैत्रीची साधना व्हायलाच पाहिजे. दररोज आपल्या हातून कमीत कमी बुद्धानुस्सती व्हायलाच पाहिजे. म्हणजे बुद्ध गुणाचं जे स्मरण करणे आहे की भगवान अनंत आहे, सम्यक संबुद्ध आहेत, विद्याचरण संपन्न आहेत, सुगत आहेत, लोकविदू आहेत, अनुत्तर अशी पुरुष ब्रह्मसारथी आहेत, शास्त्र आहेत देव मनुष्यांचे, ते बुद्ध आहेत, ते भगवा आहेत. या पद्धतीने त्यांच्या या गुणांचा विस्तार, आपण ज्यांना शरण गेलो ते भगवंत या गुणाने युक्त आहेत, या पद्धतीने बुद्धानुसतीचं चिंतन केल्याच पाहिजे. आणि मग मरणसती आणि अशुभ साधना या गोष्टींचा अभ्यास आपण सातत्याने केल्या पाहिजे. आणि ज्या गोष्टी ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सहजता येतं की मला अशुभ साधना खूप सहज जमतं असं ज्याला वाटत असेल त्याने त्या अशुभ साधनेचा दीर्घकाळापर्यंत अभ्यास करावा. एखाद्याला बुद्धानुसती खूप सहज वाटत असेल की मला हे करताना सोपं वाटतंय, हलकं वाटतंय, साधारणपणे सहजपणे जमतंय, मग त्या माणसाने मग बुद्धानुसती करायला पाहिजे. कारण बुद्धानुसती करूनही अरहत्व प्राप्त करता येतं. त्याला तेवढंच पाहिजे असं नाहीये, त्याने आनापानसती करायलाच पाहिजे असं पण नाही. एक साधनेला धरायचं आणि त्याच्या अनुषंगाने बिलकुल चालत राहायचं. ध्यान साधनेमध्ये आपण त्याचा अभ्यास करता येईल. तर मी तुम्हाला बघेल की मधामध्ये या आठवड्यात तर नाही पण येणाऱ्या आठवड्यामध्ये अशुभ साधना जी आहे ती आपण कशी पुष्ट करायची आणि अशुभ साधना आपण 15-20 मिनिटं आपल्याला करता येईल त्या पद्धतीने आपण अभ्यास करूया. मैत्रीची साधना जर तुम्हाला वाटत असेल मराठीमध्ये तर आपण ती करूया. कारण मैत्री बुद्धवाणीमध्ये येते ती असं असते की अहम अवेरो होमी, अभ्यापच्यो होमी, अनिगो होमी, सुखी अत्तानं परिहरामी. मैत्रीसाठी पालीमधले शब्द आहेत. मग ते आपण मराठीमध्ये कसं करता येईल किंवा हिंदीमध्ये वाटत असेल तर हिंदीमध्ये कसं करता येईल आपण त्याचा अभ्यास करूया. ठीक आहे, त्या पद्धतीने. अजून काही विचारायचंय का? कोणाला म्हणजे 5 तुम्ही आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही साधना करतो. आणि माझा आवाज ऍक्च्युली साऊंड केलं ते म्हणजे मला अजून एक हा प्रश्न होता की तुम्ही ग्रुपला दर मंडेला येणार आहात सोमवारी, तर तुम्ही आम्हाला एक जसं बुद्धानुसती आता तुम्ही बोललात किंवा मैत्री भावना किंवा अशुभ साधना तुम्ही पुढच्या आठवड्यात देणार आहात, तर ती आम्ही तीच घेऊन पूर्ण आठवडा ती प्रॅक्टिस करायची का? म्हणजे पुढच्या सोमवारी येऊन तुम्ही आम्हाला विचारणार? आपण करूया त्या पद्धतीने. तसं करूया. चांगलं राहील. अर्धा तास दररोज अर्धा तास आपण केलं तर आपल्याला त्यातलं चांगली फळ बघायला मिळेल. साधू. ठीक आहे, मग आज आपण आनापानसतीचा अभ्यास करू आपण सुरुवातीच्या. ठीक आहे, सगळ्यांनी